इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स ही शब्द कुठून आला? वाचलंय का तुम्ही हे? स्पेलिंग अवघड आहे, बघून लिहावं लागतं. ओ इकॉनॉमिया हा कसला शब्द आहे? ग्रीक शब्द आहे. ही मी का लिहिले सांगू का? आता हे किरकोळ वाटतं ना वाचताना. असं एक क्वेश्चन विचारलाय आणि त्यांनी ग्रीकच्या जागी लॅटिन केले ऑप्शनमध्ये. म्हणजे असे पण प्रश्न विचारतात. हे एवढं सांगायसाठी लिहिले. ओएकॉस म्हणजे काय? हाऊस. नोमोस म्हणजे मॅनेजमेंट, म्हणजे गृहव्यवस्थापन. अर्थशास्त्र म्हणजे काय आहे की गृहव्यवस्थापन म्हणजे घराचं जसं आपण मॅनेजमेंट करतो, जे आपले येणारे पैसे असतात त्यातून इकडे बस की एवढं का वाटून बघ, येणारे पैसे असतात त्यातून आपण घर चालवतो, बरोबर आहे. त्याचं आपण काहीतरी मॅनेजमेंट करतो. असं घर म्हणजे काय? ही देश आहे आता, बरोबर. आणि ह्या संपूर्ण देशाचा मॅनेजमेंट करायचं थोडक्यात. तर तशा पद्धतीने इकॉनॉमिक्सचा आपण अर्थ घेऊ. तर इकॉनॉमिक्सचे कोणते प्रकार आहेत? मायक्रो आणि मॅक्रो. काय फरक असेल बरं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स? हां, हे म्हणजे मायक्रो आणि मॅक्रोची डेफिनेशन झाली. आता मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं काय? आता मायक्रो म्हणजे एक इंडस्ट्री आणि मॅक्रो म्हणजे सगळ्या इंडस्ट्री. तर ह्यात असं बी होऊ शकतं की मायक्रो म्हणजे इंडस्ट्री, मॅक्रो म्हणजे सगळ्या इंडस्ट्री म्हणजे पण मायक्रो होऊ शकतं ना. हां, बरोबर. म्हणजे इथं फक्त ना कस्टमर आणि ज्याचं प्रोडक्शन आहे ते प्रोड्युसर यांचं रिलेशन आहे. आणि इथं आपल्या देश, आता उदाहरण देतो डायरेक्ट मी. आता चाणक्य मंडळ आहे, बरोबर. तुम्ही ॲडमिशन का घेतलं? फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे आणि समजा MPSCने बरोबर, दुसरं काय कारण नाही. फॅन खाली बसायचं कोणी येत नाही. समजा आता MPSCने जर आज असं नोटिफिकेशन टाकलं असतं की 3 वर्ष आम्ही परीक्षाच घेणार नाही, तुम्ही ॲडमिशन घेतलं असतं का? घेतलंच नसतं ना. महिन्यांनी काय केलं असतं? आम्हाला बोलवलं असतं का? बोलवलं. मग आता MPSC बंद होणार आहे म्हणल्यावर त्यांनी ह्या बिल्डिंगचं काय केलं असतं? दुसरं काहीतरी केलं असतं, बरोबर. किंवा समजा आता बांधकाम चालू आहे कुठं, पाऊस पडला नाही, बरोबर, पाणीच नाही. मग ते बांधकामवाला काय करेल? एक्सटेंड करेल, बरोबर. शेती आहे आता पाऊस पडला नाही, शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही खरीपाची, बरोबर. मग आता समजा ज्या एखादा बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे, पाण्यासाठी मराठवाड्यातला आपण बीडसारखा जिल्हा पकडू, त्याचे भरपूर साईट्स चालू आहेत आणि आता पाऊसच पडला नाही. मग त्याला त्याच्या लेबरला द्यावं लागेल पगार, बरोबर. तिथं बसून राहणार नाहीत. आणि मग एखादा माणूस म्हणला माझ्याकडे पाणी आहे, काम सुरू करा, तर तो रेग्युलर रेटने काम सुरू करेल का कमी रेटने त्याला करायला लावेल? कमी रेटने करायला लावेल ना. म्हणजे तिथला जो मागणी पुरवठा आहे त्या लेवलचा, तो असा डिस्टर्ब होत असतो सारखा. ठीक आहे, तोच जर उद्या आपण पुण्यात म्हणलं पाऊस आहे, काय नाही, टेन्शन नाही, पावसाची पंचायत नाही, पाणी आहे व्यवस्थित आहे, इथं रेट कसे राहतील? आहे हे राहतील. किंवा जर त्यांना डिमांड वाढली, भरपूर लोकांना कन्स्ट्रक्शन सुरू करायचे, तर ते जित राहतील ना. तो जास्त पैसे घेईल, त्याशिवाय येणार नाही, बरोबर. म्हणजे ह्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जो कस्टमर आहे आणि जो त्याचा प्रोड्युसर आहे कोण, त्या दोघांच्या रिलेशनचा संबंध असतो. हे सारखे चेंज होत असतात, बरोबर. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? ह्यात संपूर्ण देश आपला, म्हणजे आपली चलनवाढ असेल, बरोबर. त्यानंतर समजा राजकोषीय धोरण असेल, हे आपण पुढं बघणार आहे. ते शब्द तुम्हाला नवीन वाटणार आहेत, हे सगळे आपण बघणार आहेत. मग हे आता पेट्रोलच्या किमती किती झाल्या? 90 रुपये झाले पेट्रोल. डिझेल किती झाला? समजा 80 रुपये झाले. मग समजा डिझेल वाढले तर वाहतूक खर्च वाढणार आहे. मग जे ट्रकने आपला भाजीपाला जातो, दूध जातं शहरात, त्याच्या किमतीत फरक पडणार आहे, बरोबर आहे. त्यांच्या किमतीत फरक पडला तर हे जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे त्याच्यावर इफेक्ट होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्समुळे मायक्रो इकॉनॉमिक्सवर
फरक पडतो. म्हणजे हे स्टेबल असेल तर हे स्टेबल राहील. मग पेट्रोलच्या किमती कशामुळे वाढतात, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही, ह्या ते भरपूर कारण आपण परत बघणार आहे. मग याची जबाबदारी कुणाची आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स कुणाच्या हातात आहे? हे कोण स्टेबल करतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बरोबर. बँक आहे. बँक म्हणजे RBI सहित सगळे आले. बरोबर. बँकेचे इंडस्ट्री आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्माण होणार आहेत. उत्पादन शेवट हेच करणार आहेत ना. मागणी पुरवठा कधी होणार आहे? उत्पादक कोण आहेत? हेच आहेत. म्हणजे सगळ्याच्या मुळाशी कोण येते बरं? ह्यातला मोठा स्टेक होल्डर गव्हर्नमेंटच आहे ना. सगळ्याच्या मुळाशी कुठं जातं शेवट? हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि तुम्ही एक्झाम का देताय? शासनाचा पार्ट व्हायसाठी ना. मग तुम्हाला जर शासनात यायचं असेल तर ह्या शासनाच्या जबाबदाऱ्या माहीत असल्या पाहिजेत. म्हणून हे विषय सिलेबसला. बरोबर. म्हणून शिकायचं आपल्याला. मग म्हणजे पास व्हायसाठी शिकायचं का ह्यासाठी शिकायचं असं आहे. आता इतिहास बघू आपण. आता हे आता झालं. आता आपण म्हणलं स्टेक होल्डर कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधीपासून आलं? त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी इंग्रजाच्या आधी कोण होतं? कोणतरी असेल की राजे होते. बरोबर. मग तेव्हा अर्थशास्त्र होतं का? म्हणजे जसा माणूस आला टोळ्यांनी राहावं लागला तसं अर्थशास्त्र आहे, फक्त त्याचं स्वरूप बदलले. बरोबर. आपण तेव्हापासून बघू. सगळ्यात आधी काय असायचं? समजा हे एक राज्य, तेवढं त्याचं क्षेत्रफळ, त्यामध्ये सगळ्यात प्रमुख कोण? राजा. मग ही त्याची जनता. बरोबर. तर तो काय करणार? त्याचं सैन्य असणार. बरोबर. आता समजा इथं एक दुसरं राज्य आहे, राजा काय करणार? ह्याच्यावर आक्रमण करून हे सैन्य हे राज्य आपल्या राज्याचा पार्ट करून घेणार. ह्या राज्यात व्यापारी होते. बरोबर. हे काय करणार? इकडे जाणार, व्यापार सुरू करणार, त्यांना त्यातून नफा मिळणार. बरोबर. आणि तो नफा कर रूपाने कुठे येणार? राजाच्या तिजोरीत. राज्य अजून भक्कम होणार. राजा आलेल्या पैशातून काही पैसा जनतेवर खर्च करेल, काही पैसा सैन्यावर खर्च करेल. अजून इथलं एखादं राज्य जिंकून येईल. परत तसंच असं ते बळकट राज्य, मग काय म्हणायचं पुन्हा, ते साम्राज्य निर्माण व्हायचं राज्यापासून, आणि हा सम्राट व्हायचा भविष्यात. बरोबर. म्हणजे त्यावेळेसचं सगळ्या अर्थशास्त्राचा पाया कोणावर होता? एक सैन्य आणि एक व्यापारी. बरोबर. आणि म्हणजे सगळ्यात जास्त भिस्त तशी सैन्यावर. ही पद्धत होती. म्हणजे इथं काय झालं? आधी राज्य विस्तार. बरोबर. आणि मग व्यापार. बरोबर. ह्या पद्धतीला सगळ्यात आधी छेद दिला कुणी? हे बघा, जी प्रचलित पद्धत सुरू असते त्याला जो कोणी येऊन छेद देतो आणि नवीन पद्धत सुरू करतो तो जगावर राज्य करतो. बरोबर आहे. मग त्याला छेद दिला इंग्रजांनी, ब्रिटिशांनी काय चेंज केला बरं ह्यात? कोण सांगेल? ह्याच्या अनुषंगाने त्यांनी काय केलं? आधी राज्य विस्तार मग व्यापार. आधी व्यापार मग राज्य. त्यांनी काय करायचे? तुम्ही इतिहास आता वाचताय. आधी व्यापारी येणार, तिथं व्यापार करणार, जम बसवणार, त्या सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घेणार, आणि मग मागून राज्याचा विस्तार होणार. बरोबर. म्हणजेच कसलं राज्य म्हणायचं त्याला? वसाहती तयार करणार. मर्कॅन्टिलिझम. हा आला. मग इथं काय झालं? प्रत्येकाच्या वसाहती, हे ब्रिटिशांच्या, जर्मन वसाहती, फ्रेंच वसाहती, डच वसाहती, आणि हे एकमेकात यांची युद्ध व्हायची. कशासाठी? वसाहती जिंकून घेण्यासाठी. मग आता समजा हा आपला भारत. बरोबर.
हा त्यांनी जिंकला म्हणजे वसाहत झाली आपली. तर मग ब्रिटिश काय करायचे, कच्चा माल न्यायचा बरोबर, आणि पक्का माल इथंच आणून विकायचा. बरं इथं कुठल्या कंपन्या होत्या, फ्रेंच, पोर्तुगीज, अजून डच. ह्यांनी काय केलं, युद्ध करून ह्यांना संपवले. मग ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली, मोनोपोली झाली बरोबर. मग आता काय झालं, फक्त ईस्ट इंडिया कंपनीच रॉ मटेरियल नेणार आणि ईस्ट इंडिया कंपनीच पक्का माल आणणार बरोबर. मग ह्या वसाहतीतूच एक्सप्लॉयटेशन सुरू झालं. मग यांनी काय केलं, असं प्रत्येकाचं सुरू होतं. ह्यानंतर हा कन्सेप्ट आला. मग ह्यांचं काय, इंग्रजाच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही असं म्हणायचे, म्हणजे इतक्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. तर हा कन्सेप्ट आला, वसाहतीसाठी युद्ध व्हायला लागली बरोबर. ज्याच्या हातात जास्त वसाहती तो जास्त विकसित मानला जाऊ लागला. थोडक्यात विकसित, तर आता आपण म्हणतो ना अमेरिका विकसित आहे, तसं ते विकसित मानलं जाऊ लागलं. पण ह्याच्यात अडचण काय होती, तुम्ही किती सैन्य करणार, म्हणजे किती मर्यादा आहे ना शेवट. आणि हे काय नुसतं सैन्य उगत जाऊन घेत नाही, तिकडून पण सैन्य आहे. ह्याच्यात तुमच्या जनते लॉस होणार होते. आणि नाही जिंकलं तर, समजा ह्यांनी ह्या राज्यावर आक्रमण केलं आणि नाही जिंकता आलं तर तो युद्धाचा खर्च, तेवढं राज्य मागं येत होतं ना ते. आणि अशी सारखी युद्धच होती. आज एकदा हे युद्ध झालं, 2-3 युद्ध सलग झाली तर पूर्ण साम्राज्य कोलॅप्स होत होतं. मग हे त्या मानाने सोपं होतं. अख्खा प्रदेशच आपला फक्त व्यापार करायचा इथं त्यांना सांभाळायचं होतं ना. ह्यांना आपल्यात घेतलं तर ही जनता ह्यांची झाली होती. इथं कसं सोपा ऑप्शन होता, तुम्ही जागा, आम्ही फक्त व्यापार, म्हणजे फक्त त्यातून पैसे काढून घ्यायचं काम होतं. हे सोपं होतं ह्याच्यापेक्षा. पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय यायला लागले, आता समजा भारत आहे, भारतातलं त्यांनी सगळे कच्चा माल घेतला, शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन केलं, सारा जास्त बसवला बरोबर. मग ह्यात काय व्हायला लागलं की ह्या भारतातल्या लोकांच्या हातात पैसेच शिल्लक नाहीत राहिले, त्यांनीच घेऊन गेले सगळे. जाणारा माल स्वस्त शेतकऱ्याचा, कृषीप्रधान देश, माल तुम्ही स्वस्तात विकत घेतला आणि आलेला पक्का माल महाग विकला. मग लोकांचे पैसे संपून गेले. मग एक वेळ अशी आली की हा पूर्ण देश गरीब बनला. ती सोन्याचा धूर ती निघायच बंद झाला. मग हे विकत कोण घेणार, ह्याला म्हणतात इकॉनॉमिक्समध्ये मार्केट फेल्युअर झालं बरोबर. हे विकतच घ्यायला लोक राहिली नाहीत ना. मग ह्या वसाहतीचं आता करायचं काय, भारतासारखी मोठी वसाहत आमच्याकडे आहे, आम्ही तिथलं सगळं घेऊन आलो, पुन्हा आता ते विकायचं कोणाला, पक्का माल विकायचा कोणाला, असे लिमिटेशन ह्यात यायला लागले. ह्याच्यावर एक पर्याय निघत जाणार, मानवी प्रवृत्ती आहे. काय झालं तर ते असं संशोधन होत राहणार. हे आलं ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन. ॲडम स्मिथ काय म्हणला, फ्री इकॉनॉमी. ती काय म्हणला की तुम्ही हे जे चाललंय ना, तुम्ही इथून घ्यायचं, जर्मनी इथून, फ्रेंच लोकांनी इथून, हां, तर तुम्ही आता एकमेकाला कनेक्ट व्हा, भांडण करू नका, एकमेकाला कनेक्ट व्हा. म्हणजे कोणीही कुठेही व्यापार करायचा. जर ब्रिटिश असतील तर ती फ्रेंचच्यात व्यापार करतील, फ्रेंच असतील ती इथं करतील. आज आपल्याकडं कापूस चांगला पिकतो समजा, इकडं नीळ पिकत असेल किंवा इकडं अजून कुठलं दुसरं उत्पादन होत असेल, तर ते पैसा रोटेट झाला तरच तो वाढतो बरोबर. तर हे रोटेशन झालं तर ते बॅलन्स होईल बरोबर. मग ही पद्धत आली वेल्थ ऑफ नेशनची की हे रोटेशन होऊ द्या. म्हणजे फ्री ट्रेड म्हणजे कसं झालं, आता काय करणार, समजा ब्रिटिश वसाहत आहे भारतात, जर्मन माणसाला कापड आणून विकायचे भारतात बरोबर, तर तो आणून विकेल, हे काय करतील त्याच्यावर टॅक्स लावतील, तो पैसा शासनाला होईल. बरं ठीक आहे, आता इंग्रज कापड विकत होते आणि उद्या समजा इंडोनेशियातल्या एखाद्या माणसाला मसाल्याचे पदार्थ भारतात विकायचे आहेत, इंग्रजाकडे तर नाही आहेत ना असे पण मसाल्याचे पदार्थ, मग तो आणून विकतोय तर विकू द्या, आपल्याला टॅक्स मिळेल त्यातून, त्याची इकॉनॉमी वाढेल, ह्याची इकॉनॉमी वाढेल. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या वसाहती होत्या, प्रत्येकाची काही ना काही खासियत होती. मग ते एकमेकाला कनेक्ट झाले तर
व्यापार वाढेल. मग तुम्ही इतिहासात तुमचं शिकून झाले का नाही माहीत नाही, ते 1813ला बघा व्यापाराची मक्तेदारी संपवली चार्टर्ड ॲक्टने. ती ह्या ॲडम स्मिथमुळे संपवली. जगात सगळीकडे हे वारं आलं होतं. मग त्यांनी फक्त चीनची चहाची ठेवली परत. मग हे फ्री ट्रेड सुरू झालं. मग आता सगळं चांगलं सुरू होतं. आता ह्याच्यावर हा पर्याय, ह्याच्यावर हा पर्याय सुरू झाला ना. मग फ्री इकॉनॉमीमधला एक लॉस काय झाला परत, ही जी फ्री इकॉनॉमी होती अशी, यामध्ये कंट्रोल राहिलं नाही. एकमेकावर डिपेंडंट गोष्टी कन्सिडर करत गेल्या. जसं आता आपली अमेरिकेतली 2009ची मंदी आली ती, तशाच प्रकारची मंदी इथं 1930 साली महामंदी आली अमेरिकेत. परत प्रश्न झाला ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. मग काय करायचं, मग नवीन माणूस केन्स हा काय म्हणला, तुमचा मूळ प्रश्न काय आहे की लोकांच्या हातात पैसे पाहिजे. लोकांकडे पैसे असतील तर लोक वस्तू विकत घेतील, बरोबर. तो म्हणला मग एक काम करा, तुम्ही लोकांच्या हातात पैसे द्या. म्हणजे कसे द्या, तुटीचा अर्थसंकल्प. ही पहिल्यांदा ऐकलं असेल. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, शासन जर 100 रुपये असतील गव्हर्नमेंटकडे तर त्यांनी 120 रुपये खर्च करायचे. 120 रुपये वरचे 20 रुपये कुठून आणायचे, पर कर्ज घेऊन, बरोबर. मग 20 रुपये जास्त खर्च केल्याने काय होईल, लोकांच्या हातात पैसे येतील एक्स्ट्रा. लोकांच्या हातात पैसे आले तर लोक वस्तू खरेदी करतील. वस्तूला मागणी वाढेल. मागणी वाढली तर उद्योगपती काय करतील, अजून वस्तू तयार करतील, बरोबर. अजून वस्तू तयार करण्यासाठी त्यांना अजून प्लॅन टाकावं लागतील. अजून प्लॅन टाकायसाठी अजून काम करावं लागतील. रोजगार निर्मिती होईल. रोजगारातून पुन्हा त्या लोकांकडे पगारासाठी पैसे येतील ना. मग ते पैसे आले तर ते पुन्हा अजून खरेदी करतील. हे असं होतं वेलफेअर इकॉनॉमिक्स केन्सचं. तो काय म्हणला की वेलफेअर इकॉनॉमिक्स होईल, प्रत्येकाला पैसे मिळतील. जो काम करू शकतो त्याला नोकरी मिळेल. जो काहीच करू शकत नाही त्याला शासनाने थेट पैसे द्यावेत. म्हणजे आपण नाही का संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना. आता अपंग असेल, काहीच करता येत नाही, त्याला शासन देतं 500 रुपये 1000 रुपये. मग दोन्ही गोष्टी होतील. मग ह्यातून तुटीचा अर्थसंकल्पाचा सुरुवात झाली. प्रत्येकाने असे वाढीव अर्थसंकल्प तयार केले. हे खर्च होत गेला. पण ह्यात हे जर व्यवस्थित नाही वापरलं तर महागाई निर्माण होण्याचा धोका असतो. 100चा 120 खर्च केला, ठीक आहे, हे होईल. पण उद्या एखाद्या शासनाने लोकप्रिय घोषणा आपण म्हणत नाही का, लॅपटॉप वाटू, गाड्या देऊ, मग असलं काय केलं, 150 रुपये झाला तर महागाई वाढणार. कारण लोकांच्या हातात जास्त पैसे येणार. जास्त पैसे आले तर ते जास्त वस्तूची डिमांड करणार. आणि तेवढ्या वस्तू कुठे आहेत, वस्तू नाही म्हणल्यावर ते वस्तू महाग होणार, बरोबर. आणि वस्तू एकदा महाग झाल्या की चलनवाढ होणार. ते पुढं बघणार आहे आपण. ते चलनवाढ झाले की परत ते रुपया गडगडणार, परत ह्या वस्तू महाग होणार. म्हणजे हे सारखं सायकल असतं. ते व्यवस्थित त्यांना ॲडजस्ट करत राहावं लागतं. तर आता हा केन्स पर्यंत आलो आपण. हां, इथं महामंदी आली. हां, इथं कसं झालं होतं, जशी 2009ला आपल्याकडे झालं होतं म्हणजे अमेरिकेत, तर हे जे कनेक्शन होतं ना, ह्यावर त्यांचा कंट्रोल राहिला नाही. ह्या फ्री ट्रेडमध्ये फ्री ट्रेड होत गेला. कसं असतं, आता आपल्याकडे जर एखादी समजा गहू आहे शेती, तर आपल्याला गव्हाचं उत्पन्न ह्या वर्षी जास्त झालं तर आपण एक्सपोर्ट केलं पाहिजे. आणि कमी झालं तर एक्सपोर्ट तर नाही केलं पाहिजे. पण समजा आज भारतातल्या व्यापाऱ्याला वाटलं की जर मी गहू अमेरिकेला एक्सपोर्ट केला तर इथल्यापेक्षा डबल भाव मिळतो आहे, तर तो करेल ना व्यापारी. त्यांनी करून टाकला. आणि असं प्रत्येक व्यापाऱ्याने केलं. असं करत करत इथला गहू संपून गेला. हां, मग त्यांनी देऊन टाकला, बरोबर. मग एक्सपोर्ट करून टाकला आणि भारतातच घेऊन आहे. मग काय करायचं, मग आपण डबल रेटनी इम्पोर्ट केला, बरोबर. मग असं ह्यासाठी काय पाहिजे, एक सेंट्रल लेवलला प्रत्येक देशाची
यंत्रणा पाहिजे की जी आता सध्या आपल्याकडे जसं इकॉनॉमिक अफेअर कमिटी असते ती ह्या सगळ्याचे निर्णय घेते, त्याच्यावर कंट्रोल राहतो. पण ह्या वेळेस ती व्यवस्था एवढी तयार झालेली नव्हती. मग हे काय होते बरं, ह्यांना काय घेणं देणं आहे का भारताच्या इकॉनॉमीचं काय ह्याचं ब्रिटिशांना काही हेच नव्हतं केलं. तर त्यांचा काय उद्देश काय होता भारताकडून, रेव्हेन्यू कलेक्शन. जर उद्या एखादा व्यापारी गव्हाच्या समजा की लाखो टन एक्सपोर्ट करतोय आणि जर त्यांना त्यातून रेव्हेन्यू भेटतोय तर ते काय म्हणतात ठीक आहे. तर ते असा विचार नाहीत करत आहे की ह्याच्यामुळं आपल्याला देशातली लोक उपाशी मरतील किंवा काय, त्यांना करत नव्हते ते. मग असे ही एका वस्तूचं झालं, अशा बऱ्याच वस्तूंचं झालं. आणि ह्यांच्या स्वतःच्या देशात मंदी यायला लागली कारण ह्यांच्या पण लोकांनी एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. मग त्यावर कंट्रोल, मग ह्यांनी काय म्हणले की प्रत्येकाच्या हातात पैसे गेले, प्रत्येक जागेहून डिमांड तयार झाली. म्हणजे फक्त अमेरिकेतच डिमांड आहे. आता तुम्ही खूप नव्हे म्हणजे 1980 2000 सालापर्यंत चांगलं, 1990 पर्यंत पकडा, 1990 पर्यंत चपाती खाणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं भारतात. चपाती खातोय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आज बाबा त्यांच्यात गव्हाच्या चपाती, तर म्हणजे इथपर्यंत आपली पण अवस्था होती. मग आता गहू एक्सपोर्ट करायचा तर म्हणजे गहू कोणी खायचा, अमेरिकेतल्याच लोकांनी खायचा ना. चांगलं कोणी खायचं त्यांनीच खायचं, मग त्यांनाच पाठवायचं. पण जर आता भारतातली लोक शिकली, आज आपण एवढं पुढं सरकलो, तर आपण आज म्हणतोय का तसं? आपण काय म्हणतोय, जगातली चांगली गोष्ट असेल ती आपल्याला भेटलीच पाहिजे, बरोबर. आपण त्यांचा पिझ्झा खायला सुरुवात केली ना, आपण कुठं पिझ्झा खात होतो आधी. मग म्हणजेच काय झालं, हे कशामुळे झालं, आपल्याकडे पैसे आले. आपल्याकडे पैसे कशामुळे आले, कारण आपल्याला रोजगार मिळाला, उत्पन्नाचं साधन मिळालं. आणि तो केन्स म्हणायचा की तुटीचा अर्थभरणा करा, जॉब क्रिएट होतील, आणि जॉब क्रिएट झाले की लोकांकडे पैसे येतील, आणि लोकांकडे पैसे आले की हे काय होणार नाही. तर ही केन्सपर्यंत आलो आपण. ह्याने हा मार्ग सांगितला होता, ह्याच्यामुळे ही अख्खी महामंदी टळली केन्समुळे. पण पुन्हा काय झालं, केन्सचा कन्सेप्ट काय होता, महागाई वाढली की मगाशी मी सांगितलं, जर महागाई वाढली तर इंडस्ट्रीला बूम भेटेल, ते जास्त जॉब क्रिएट होतील नाही का. पण यात एक काय गोष्ट झाली, महागाई वाढली आणि जॉबच क्रिएट नाही झाली, नुसती महागाईच वाढत गेली. ह्याला म्हणतात स्टॅगफ्लेशन. आता काय करायचं, केन्स काय म्हणलं होता की तुम्ही तुटीचा अर्थभरणा करा, लोकांच्या हातात पैसे जातील, लोक वस्तू विकत घेतील, मागणी वाढेल, हे असं सगळं सांगितलं सायकल. पण असं झालं, महागाईच वाढली फक्त, जॉब्स क्रिएट नाही झालं, स्टॅगफ्लेशन म्हणतं. मग ह्याच्यावर केन्सकडे उत्तर नव्हतं. मग मॉनिटरिस्ट जे होते ते काय म्हणायचे की असलं राजकोषीय धोरण, तुटीचा अर्थसंकल्प ह्याने काय होत नसते. फक्त सेंट्रल बँक जी कोणती असेल, आपली RBI, त्यांनी मॉनिटरी पॉलिसी वापरायची, चलनवाढ म्हणजे नाही का, रेपो रेट, रिव्हर्स रेपो, बँक दर, ते बघणारे आपण, तर त्याचा वापर करायचा आणि तेवढ्यावरच महागाई कंट्रोल करायची. ह्या भानगडीत जाऊ नका. म्हणजे इथं सरळ सरळ मॉनिटरिस्ट आणि केन्सवादी ह्या दोन्हीत संभ्रम आहे, बरोबर. हे सगळं चालू असताना एक नवीन कन्सेप्ट अजून आला. ते म्हणले की हे काय चाललंय तुमचं, राज्य विस्तार कशासाठी, व्यापार कशासाठी, उत्पन्न ना, उत्पादन बघताय तुम्ही, राज्य किती स्ट्रॉंग आहे, बरोबर. पहिलं राज्य विस्तार, वसाहतवाद कशासाठी, इंग्लंड देश किती स्ट्रॉंग आहे, बरोबर. हे सगळं कशासाठी होतं, सगळं देशाची पद सांगत होतं ना. पण ह्यात माणूस कुठे, इंडिव्हिज्युअल माणसाचं ह्यात काय. मग विकसित कशाला म्हणायचं. आज समजा अमेरिकेचं उत्पादन, अमेरिकेत नाही पकडता येणार, समजा भारताचा 121 लाख कोटी आपला समजा हे आहे, GDP आहे, तर मग आपला GDP 121 लाख कोटी, मग भारत श्रीमंत आहे, भारतीय श्रीमंत आहेत का, प्रश्नच आहे ना. मग ह्यावर ते काय म्हणले, हे GDP हे बाजूला राहू द्या, हे केन्सने करायचं का मॉनिटरिस्टने करायचं हे सगळं जाऊ द्या, आम्ही विकसित कोणाला म्हणणार,
ज्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला आहे त्याला. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशावर ठरवणार? शिक्षण, आरोग्य, राहणीमान, बरोबर, ह्याच्यावर ठरवणार. मग आता मला सांगा, हे कोण म्हणलं? अमर्त्य सेन, बरोबर. आता एखादा देश, आता हे थोडं आपण हे करू, विषयांतर करू. वाढ आणि विकास काय फरक आहे? इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे त्याला? काय ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काय फरक आहे? हां, ग्रोथ क्वांटिटेटिव्ह असते. अजून बरं, अशी एक्झाम्पल सांगा मला, बरं का. वाढ झाली, विकास होणार, बरोबर. वाढ नाही झाली, विकास नाही होणार. वाढ झाली आणि विकास नाही झाला, होऊ शकतं का असं? हे ठीक आहे, वाढ झाली तर विकास होणारच आहे इनिशियल स्टेजला. कारण काय, भुकेल्याचा परमेश्वर भाकरीत असतो म्हणते तसं, बरोबर. ते वाढ नाही झाली तर विकास होणार नाही, ऑब्वियस आहे, कारण ते मस्ट आहे. हे काय, वाढ झाली आणि विकासच नाही झाला, असं कोणत्या देशात होत असेल? वाढ म्हणजे GDP मध्ये वाढ. आता GDP मध्ये वाढ झाली, भरपूर देशाचा मोठा GDP आहे, खूप सारे पैसे आहेत, पण विकास नाही झाला, असं कुठं होतं? झालेलं आहे मिडल ईस्ट कंट्री, सौदी अरेबिया, त्या नाही का, GDP भरपूर आहे त्यांचा, पण हे कॉम्पोनंट नाही आहे. मानवी हक्क नाही आहेत लोकांना स्वातंत्र्य नाही आहे, जगता येत नाही स्वतःला पाहिजे तसं, बरोबर. काहीच थोडेच ते अरब आहेत की ज्यांच्याकडे सगळं अकोमोडेशन झालेलं आहे संपत्तीचं, जे असं होतं. मग हे आता आपण कुठून आलो आहे? राज्य विस्तारापासून आलो आहे, बरोबर. मॉडर्न कन्सेप्ट कसे तयार होत आले? हा कधीचा आहे कन्सेप्ट? 1990चा, HDIचा. मग ते म्हणले, अजून त्याच्यानंतर एक गोष्ट आली की ठीक आहे ना, तुम्ही म्हणले की GDP नाही पकडायचा, ते फक्त देशाचं असतंय. भारत श्रीमंत असला म्हणून भारतीय कुठे श्रीमंत असतात? मग भारतीय श्रीमंत, आपण म्हणतो की भारतीयांच्या गरजा भागल्या, भारतीय माणूस व्यवस्थित जगतोय का? तर आम्ही हे कॉम्पोनंट पकडले, शिक्षण, आरोग्य, राहणीमान. आपला काहीतरी .631 असं काहीतरी आहे ना HDI. ह्याच्या पण पलीकडे जाऊन, ह्याच्या पण पुढं जाऊन अजून एक कन्सेप्ट आत्ता आला, तो म्हणजे काय? GHI. काय याचा फुल फॉर्म? ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स. हे सगळं खरं आहे, पण माणूस तो आनंदी आहे का? बरोबर. म्हणजे राज्य विस्तारापासून ते आज आपण कुठं आलो आहे? GHIवर. मग आता हा GHI जर काढायचा झाला उद्या, इथं ज्याची वाढ झाली त्याचा हॅपीनेस इंडेक्स चांगला असेलच, काय गॅरंटी? कोणी काढला? GHI मध्ये सगळ्यात टॉपला डेन्मार्क आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा GHI भूतानने कॅल्क्युलेट केलं, बरोबर. आणि महाराष्ट्र देशातलं कुठलं राज्य असं आहे, असं एक राज्य आहे ज्यांनी हॅपीनेस डिपार्टमेंट सुरू केलं आपल्या राज्यात. हॅपीनेस डिपार्टमेंट सुरू केलं, हॅपीनेस इंडेक्स काढायला सुरुवात केली, बरं का. आणि त्या हॅपीनेस डिपार्टमेंटला सगळ्या सरकारी विभागाला निर्देश दिले की तुमच्या प्रत्येक स्कीममध्ये हा हॅपीनेसचा कॉम्पोनंट येईल, ह्याची काळजी घ्या, आणि लोक आनंदी कसे राहतील याप्रमाणे बजेट बदललं. मध्य प्रदेश, GHI. हे आता कुठून आलोय? प्रवास सगळा आला, म्हणजे शेवट कुठं आलोय आपण? माणूस, वैयक्तिक माणूस आनंदी असलं पाहिजे. आणि आधी कुठं होता? राज्य भक्कम असलं पाहिजे, बरोबर. आता आपण GDPच्या कन्सेप्ट बघू आणि त्या पुढं येत जाऊ असंच. म्हणजे आपण आता ह्या फक्त ही विकासाची प्रक्रिया होती. आता आपण भारतापुरतं GDPचा बघण्याच्या आधी अर्थव्यवस्थेचे प्रकार बघायचे आपल्याला. भांडवलशाही, समाजवादी आणि साम्यवादी. काय फरक आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय असते? ही असते, हिला म्हणतात बाजार अर्थव्यवस्था. एक बघू.
म्हणजे इथं सर्व काय आहे ते मार्केट ठरवतं. कॅपिटल इकॉनॉमी, सोशलिस्ट, कम्युनिस्ट. मार्केट जे काय आहे ते मार्केट ठरवणार. बरोबर. मार्केटमध्ये इथं काय रोल असतो गव्हर्नमेंटचा? फक्त लॉ अँड ऑर्डर. देश व्यवस्थित चालण्यासाठी काय पाहिजे? पोलीस फोर्स पाहिजे, मिलिटरी पाहिजे. बरोबर. मग फक्त देश काय करणार? संरक्षण, लॉ अँड ऑर्डर आणि त्यांचा जो टॅक्स कलेक्शनचा दैनंदिन जेवढा स्टाफ लागतो तेवढाच ठेवणार. बरोबर. आणि चलनविषयक गोष्टी, मॉनिटरी पॉलिसी राबवणार. बाकी सगळं मार्केटने करायचं. म्हणजे बघा आता हे अमेरिकेत आहे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अमेरिकेची. तर ह्यांच्याकडं कसं असतं, आज समजा एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढल्या, एखाद्या प्रायव्हेट कंपनीने शाळा काढल्या, तर शासनाचं काहीच नसणार. शासन शाळा काढणार नाही, शासन दवाखाने बांधणार नाही, शासन काहीच करणार. मग उद्या त्यांच्या कॉम्पिटिशन लागेल शाळेची. मग त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आयदर रेट खाली येतील किंवा कुणाच तरी मोनोपॉली होईल. उद्या समजा रिलायन्सनी शाळा काढली आणि त्याची फी जर असेल, पहिलीची फी असेल 1 लाख रुपये, तर लोकांना ती द्यावी लागेल. बरोबर. आणि जर 1 लाख द्यायला नसतील तर शाळा नाही शिकायची. सिंपल आहे ना. आज जर आपल्याला एखादी गोष्ट दुकानातून घ्यायची, पैसे नसेल तर आपण काय करतो? नाहीच घेत. आणि जर असं असेल तर मग HDIचं काय करायचं? बरोबर. ह्युमन डेव्हलपमेंट होईल का? समान संधी मिळेल का? बरोबर. म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये इनइक्वॅलिटी वाढायचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. बरोबर. हे ह्यांचं झालं. कम्युनिस्ट ह्यांचं काय म्हणणं असतं की सर्व लोक समान आहेत. सर्व लोक समान आहेत म्हणजे काय? समजा मी 100 रुपये कमवतो, हे 10च रुपये कमवतात आणि बाकीचे 9 जण काहीच कमवतात. मग माझे 90 रुपये काढून घ्यायचे, 9 जणाला 10-10 रुपये द्यायचे आणि 10चे 10 जणाचे 10-10 व्हायला पाहिजे. हे झालं कम्युनिस्ट. सर्वजण समान. प्रत्येक वस्तूचं उत्पादन शासन करेल. म्हणजे आज आपण बघतो प्रायव्हेट कंपन्या काय करतात. आता आपला मोबाईल असेल, पाणी बॉटल आहे, हे कोणी तयार केलं? शासनाने केलं का? शासन फक्त काय करतं? आता हे मधलं बघणार आहे आपण. कम्युनिस्टमध्ये कसं आहे, प्रत्येक वस्तू शासन तयार करणार, प्रत्येक शासनाचीच कंपनी असणार. तुमच्या घड्याळापासून प्रत्येक घरातल्या पाण्यात तांब्यापासून प्रत्येक गोष्ट शासनच बनवणार आणि शासनाकडूनच आपण विकत घ्यायची. आता मला ह्या कम्युनिस्टवरनं एक उदाहरण सांगतो. कार्ल मार्क्सची थिअरी ऑफ सरप्लस. तर तो काय म्हणतो, आता मला सांगा, ही बाटली समजा 30 रुपयाला मिळते. ह्यात 10 रुपये त्यांचा खर्च झाला, 10 रुपये टॅक्सेस वगैरे म्हणजे झाले आणि 30 रुपये किंमत आहे. प्रॉफिट किती राहिलं? 10. मग हे कोणाचं? हां, 10 रुपये कोणाला द्यायचे? ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला द्यायचे. बरोबर. आता ज्यांनी पैसे गुंतवले तो काय करणार? त्यांनी 100 रुपये गुंतवले होते ह्या उद्योगात आणि त्याचे आज आता 110 रुपये झाले. मग 10 रुपये त्याचं प्रॉफिट झालं ना. पण कार्ल मार्क्स काय म्हणतो की ते जे 10 रुपये होते एक्स्ट्रा कोणामुळे आले? कामगारामुळे आले ना. मग एक्स्ट्रा आलेले 10 रुपये म्हणजे कुणाचं सरप्लस वर्क आहे? त्या कामगाराचं. मग ते 10 रुपये त्या कामगारांना भेटले पाहिजे, भांडवलदाराला भेटले नाही पाहिजे. असं ते म्हणजे तो लेबरला इम्पॉर्टन्स देतो आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला इम्पॉर्टन्स दिलं जातं. म्हणजे हा फरक आहे. ह्या 2 आयडियोलॉजी आहेत, ह्या 2 टोटली वेगळ्या विचारसरणी आहेत. एक जण म्हणतो सर्व समान पाहिजे, एक जण म्हणतो ज्या मनगटात ताकद आहे तो श्रीमंत होईल. मग ह्यातून हे झालेले भेद आहे, ह्यातून शीतयुद्ध झालेलं आहे, ह्यातून नक्षलवादी मुवमेंट तयार झालेली आहे, ह्यातून माओवाद तयार झालेला आहे. हे सगळं ह्यातून तयार झालेलं आहे. तर हे कम्युनिस्ट. आता कोण कम्युनिस्ट राहिलेलं नाही, फक्त नॉर्थ कोरिया थोडाफार कम्युनिस्ट आहे. हे काय करतात? ह्यांच्यात 2 प्रकार, समाजवादी अर्थव्यवस्था. हे काय करतात? शाळा, सर्व शिक्षा अभियान. आपण काय करतो? मुलींना मोफत शिक्षण, अपंगांना मोफत शिक्षण,
14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण, बाकीच्यांना प्रायव्हेटमध्ये जायचं तर जावा. जो एक्झॅक्ट दुर्बल घटक आहे त्याला आपण वंचित ठेवत नाही, बरोबर. असं प्रत्येक स्कीमचं. हे झाले समाजवादी अर्थव्यवस्था. तर आता आपली अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा आहे भारताच्या बघू. आपली जी अर्थव्यवस्था होती, आता इथं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या आधी कशी असणार बरं, कोणत्या प्रकारची होती. भांडवलशाही, सरळ सरळ बाजार अर्थव्यवस्था होती ना. आधी बाजार होती, बरोबर. स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, बरोबर. त्यानंतर आपण आवडी अधिवेशन माहिती सगळ्याला. हा प्रश्न येतो सारखा. आवडी 1955 अधिवेशन, काँग्रेस पक्षाने समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला. मग इथून काय झालं आपलं, हा जो स्वीकार केला आपण, बरोबर. इथून आपली आयडियोलॉजी चेंज झाली. मग आपण इथून काय केलं, प्लॅनिंगला सुरुवात केली, बरोबर. तुम्हाला माहिती आहे का, फक्त हीच लोक प्लॅनिंग करतात, हे प्लॅनिंग करत नाही. पंचवार्षिक योजना ह्यांच्याकडे नसते. प्लॅन इकॉनॉमी फक्त ह्याच. मग आपण प्लॅनिंग रशियाकडून घेतलं, प्लॅनिंग करायला सुरुवात केलं. प्लॅनिंगचे टाईप, आदेशात्मक नियोजन. म्हणजे काय करणार, समजा आता मला वाटतं की ह्या वर्षी भारतात टू व्हीलर फक्त 10 लाख टू व्हीलर तयार झाले पाहिजे. मग मी काय करणार, हिथं असेल तर सरळ आदेश देणार की ह्या वर्षी 10 लाख टू व्हीलर तयार करायच्या, वर एक तयार झाली तरी शिक्षा होईल, बरोबर. हे काय करतंय, समाजवादीमधलं आदेशात्मक नियोजन काय करतं की परवाना राज असतो, लायसन राज म्हणायचे बघा 91च्या. ते परवाना देताना 10 लाखाचाच देणार, त्याच्यावरचा देणारच नाही. त्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह प्लॅनिंग, बरोबर. आणि जे इंडिकेटिव्ह हे त्याच्यानंतर आलं, म्हणजे सूचकात्मक. हे इम्पेरेटिव्ह, हे इंडिकेटिव्ह, हे 1991. म्हणजे आपण काय चेंज केला. हां, आता आपल्याला माहिती आहे ना, टू व्हीलर आपल्याला 10 लाखच करायचे. मग काय करायचं, जर आपल्याला उत्पादन कमी वाढवायचे टू व्हीलरचं ह्या वर्षी, तर त्याचे टॅक्सेस कमी करायचे. टॅक्स कमी केले की ऑटोमॅटिक ती स्वस्त होणार आहे, लोकांची डिमांड वाढणार आहे, इंडस्ट्री ऑटोमॅटिक जास्त टू व्हीलरचं साठी प्रोडक्शन करेल. आणि जर उद्या भविष्यात आपल्याला वाटलं नाही आता टू व्हीलर थोडे कमी करू, 4 व्हीलर वाढवू, लगेच टू व्हीलरचा टॅक्स वाढवायचा आणि 4 व्हीलरचा कमी करायचा. अशा पद्धतीने जे करतं त्याला काय म्हणायचं, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. सध्या आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग करतोय. मग ही जी अर्थव्यवस्था होती, आता आपण ज्यावेळेस आधी तर बाजार होती, परत मिश्र झाली, बरोबर. आणि आता परत मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास चालू झाला 91 पासून. बाजार, मिश्र आणि परत मुक्त. तर हा एक इंडेक्स असतो, इंटरनॅशनल इकॉनॉमी, IEF, इकॉनॉमी ऑफ फ्रीडम, IEF. हा 0 ते 100 असतो. 0 म्हणजे तुमची पूर्णपणे काय म्हणतात त्याला, कम्युनिस्ट सारखी, म्हणजे फ्री. ही म्हणजे 100 म्हणजे तुमची फ्री इकॉनॉमी, आणि इथं सगळ्यात जास्त रेस्ट्रिक्शन आहेत तुमच्यावर, बरोबर. तुम्हाला काय वाटतं भारताचा किती आकडा असेल. 0 म्हणजे 100% रेस्ट्रिक्शन, 100 म्हणजे फ्री इकॉनॉमी. आणि फ्री इकॉनॉमी कोण असेल आणि हे कोण असेल, बाबा. इथं येतं नॉर्थ कोरिया आणि इथं येतो हाँगकाँग. तर 1991 साली उदारीकरण झालं, त्यावेळेस आपला इंडेक्स होता 45. आता किती झाला, 52. आता आपण कुठं चाललोय, पण इकडं गेलं तर प्रॉब्लेम काय आहेत. मग असे आपण ते शाळेचं उदाहरण बघितलं. मग आपला देश तेवढा तयार आहे का की प्रत्येकजण स्वतःच्या खर्चातून शिक्षण करेल, स्वतःच्या खर्चातून दवाखान्यात जाईल, असं प्रत्येकजण सक्षम आहे का आपल्याकडे. प्रत्येक माणसाकडे एवढे पैसे आहेत का की जो आपल्या मुलाला फी भरून शाळेत पाठवेल किंवा मोठे मोठे दवाखान्यात जाऊन तो ट्रीटमेंट घेऊ शकेल, आहे का असं. मग इकडं सरकावं तर पंचायत आहे, 100ला जायचं नाही सरकायचं
तर देशाचा GDP जर वाढायचा असेल तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, बरोबर. फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर येत नाही, ते काय येत नाहीत, ते म्हणतात इकडं जावं मग आम्ही येतो, बरोबर. कारण त्यांना ते फ्री इकॉनॉमी असेल तर जास्त प्रॉफिट आहे. मग ते आपल्याला म्हणतात इकडं जावा. इकडं जायचं तर आपल्या देशातल्या लोकांची पंचायत होणार आहे. मग हे जे झालेलं आहे, हे सध्या झालेलं आहे, त्याला म्हणतात चक्रव्यूह चॅलेंज. यामध्ये आपली इकॉनॉमी सध्या अडकलेली आहे. इकॉनॉमिक सर्वेत मेन्शन केले त्यांनी की हे चक्रव्यूह चॅलेंज आहे. तर आता कळत नाही आहे काय करायचं, अडकून बसलेलं आहे. तर हा मनी फ्लो बघू आपण. आता जो आपण बघितला की पैसे कुठून कसे येतात, आता मनी फ्लो बघू. आणि मनी फ्लो झालं की GDP GNPच्या कन्सेप्ट बघू. हीच नाव आहेत, भरपूर नाव आहेत त्याला. ते बघायचे ना, तो आपण अख्खा चॅप्टरच घेणार आहे ना आता, म्हणून आता नाही सांगितलं. LPG रिफॉर्म्स ना, तो अख्खा सिलेबसचा टॉपिकच आहे ना आपला, आर्थिक सुधारणा. त्याच्यात सेपरेटच घेऊ अख्खा. आता आपलं काय चाललंय आज, बेसिक टर्म चालले फक्त. कारण हे नाही क्लिअर झालं तर मग पुन्हा ते शिकवताना परत हे जे अडचण होईल. आणि ते थोडं थोडं तिकडचं सांगावं लागतंय, मग ते क्लिअर होत नाही. आता आपण मनी फ्लो, पैशाचा फ्लो कसा होतो नेमका अर्थव्यवस्थेत. आता मनी फ्लो कोण कुणाकडून तर कोण कुठं करणार आहे. एकतर गव्हर्नमेंटकडे पैसे असतात, बरोबर. अजून कुणाकडे असतात, कुटुंबाकडे असतात, बरोबर. अजून कोणाकडे असतात पैसे, बँकेकडे असतात आणि उद्योगाकडे असतात, बरोबर. आता हे ह्यांना कसे पैसे देणार, हे ह्यांना पैसे देतात का, देतात ना. कसे असणार, जमीन, कामगार आणि नाही हे भांडवल, लँड, लेबर, कॅपिटल. कुटुंबाची जमीन असेल, उद्योगाला दिली असेल, बरोबर, तर त्यांना काय भेटणार, रेंट, बरोबर. कामगाराला काय भेटणार, सॅलरी ना, हां तेच की वेजेस. भांडवलला काय भेटणार, इंटरेस्ट भेटेल किंवा प्रॉफिट भेटेल ना, तो कसा गुंतवतोय त्याच्यावर आहे. व्याजाने दिलं तर व्याज भेटेल आणि शेअरच असेल त्याचा तर प्रॉफिट मिळेल, बरोबर. आता बघा, जमीन आहेत का कुटुंबाच्या मालकीच्या, जमीन असते शासनाच्या मालकीची, मग शासनाला काय भेटतो, रेंट. भांडवल कोण कोण देतं यांना, बँक देते ना, कर्ज. आणि बँक ह्यांना देते कर्ज, दोघाला. त्या दोन्ही कर्जात काय फरक आहे, ह्यांना दिलेल्या कर्जात आणि त्यांना दिलेल्या कर्जात काय फरक आहे. ठीक आहे ना, हे बी घेतात ना, होम लोन 25 वर्षाचं असते, काय फरक आहे. उद्योगाला दिलेलं लोन हे प्रोडक्टिव्ह आहे आणि ह्यांना दिलेलं लोन हे कन्झम्पशन आहे, बरोबर आहे. मुलीचं लग्न, घर बांधणे, ह्यातून काय प्रोडक्टिव्ह आहे, कन्झम्पशन होऊन जाणार आहे. हे इथं काय करतील, सेविंग ठेवतील, बरोबर. आणि हे त्या सेविंगमधून ह्यांना बँकेचा काय होईल, प्रॉफिट होईल ना. हे गव्हर्नमेंटला कसे पैसे देणार, इन्कम टॅक्स, बरोबर, डायरेक्ट टॅक्स. अजून ते विकत घेतल्यावर ते कंपल्सरी द्यायचं चाललंय. विकत काय, हे त्याचा उद्योग विकत घेतील. PF कामगार आहेत ना ह्यात, त्याचा PF कट होऊन जाईल ना शासनाकडे. उद्योग गव्हर्नमेंटला कसे पैसे देईल, टॅक्स. आता गव्हर्नमेंट उद्योगाला कसे पैसे देईल का,
देतं का? सबसिडी, बरोबर. सबसिडी देईल. गव्हर्नमेंट कुटुंबाला कसं पैसे देईल? स्कीम, वेलफेअर, बरोबर. हा झाला मनी फ्लो. आता मला सांगा, जॉब नाही क्रिएट झाली तर, नवीन जॉब नाही क्रिएट झाले, कुटुंबाकडे पैसे येईल का? ते सेविंग ठेवतील का? बँकेकडे काय राहील का? उद्योगाला पैसे मिळणार, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार, सगळं हा जो फुगा आहे तो खाली यायला लागेल. मग काय करायचं? फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणून उद्योगात वतायचे, त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा द्यायच्या, FDI सेच प्रकल्प उभा करायचे. मग हा बाहेरून पैसा आला की उद्योग बूस्ट झाले की रोजगार निर्माण होईल, परत बूस्ट होईल, बरोबर. मगाशी जे आपण म्हणत होतो, मग ते बाहेरून येणारं काय म्हणते, 52 पासून 100 कडे चाला. 100 कडे यावे तर हा घटक हा हे होईल, डिप्राय होईल ना. हा हे कसं करणार? ह्यांचं पुन्हा हे होईल. मग ही जी ह्याच्यात जे आपण अडकलोय, बरं हे सेविंग आहेत आपल्या, जर बाहेरचं येणार नाही तर सगळं कशावर डिपेंड आहे? ह्या सेविंगवर आहे. ह्यांची जर सेविंग व्हायची असेल तर, ह्यांना जर सेविंग व्हायची असेल तर काय करावं लागेल? ह्यांच्या हातात पैसे शिल्लक राहिले पाहिजे, तर ते सेविंग करतील. मग ह्यांना जास्त पगार मिळाला पाहिजे, बरोबर. मगाशी जी मी सांगितलं मार्केट फेल्युअर ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेस, की त्यांच्या हातात पैसेच राहिले नाहीत तर ते विकत काय घेणार? मग तसं होऊ शकतं. आज मला सांगा, ॲग्रिकल्चरवर किती लोक डिपेंड आहेत आपली? 48% लोकसंख्या ॲग्रिकल्चरवर आहे, बरोबर. त्याकडे 24% लोकसंख्या इंडस्ट्रीवर रोजगार आहे, बरं का. आणि 27% सर्व्हिस सेक्टरवर, बरोबर. आणि ह्यांचा शेअर काय आहे? ॲग्रिकल्चरचा GDP मधला शेअर, बरं का, 15%, 31% आणि 26%, सॉरी 53%. हां, तर मला सांगा, 48% लोक 15% कमवतात, ह्यांच्याकडे पैसा राहील का? आता हे असतं. आता मला सांगा, तुम्ही शहरात राहणाऱ्या माणसात आणि गावात राहणाऱ्या माणसात काय फरक असतो? आता जर शहरातल्या एखाद्या माणसाला जर 50,000 रुपये पगार असेल तर तो काय काय खर्च करतो? मूवीला जाईल, बरोबर, जेवायला जाईल, शॉपिंग करेल, बरोबर. त्यानंतर तो घरात काय असतील त्या वस्तू घेईल, बाईक घेईल, कार घेईल, लॅपटॉप घेईल, बरोबर. आता जेवढ्या काही वस्तू तुम्हाला आठवत आहेत त्या वस्तूंचं प्रोडक्शन कुठं होतं? म्हणजे प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा त्या वस्तू विकल्या कुठं जात आहेत, तयार कुठं होत्यात? शहरातच तयार होतात. म्हणजे 50,000 पगार असणारा माणूस जर तो त्याच्या सेविंग पकडल्या आपण, तर तो जेवढा खर्च करतो तर तो जेवणावर किती खर्च करत असेल? 50,000 वाला माणूस जेवणावर किती खर्च करत असेल? जेवणावर म्हणजे किराणा म्हणतोय मी, तो गहू तांदूळ जो भरतो तो हार्डली त्याचा 2-3% खर्च आहे, बरोबर. 5%पेक्षा जास्त खर्च तो करतोय का? आणि राहिलेला त्याचा 95% खर्च तो ज्या गोष्टीवर करतोय तो पैसा शहरातच फिरतोय, आणि ज्या 5%वर तो खर्च करतोय तो पैसा गावाकडे जातोय, बरोबर. म्हणजे तुमच्या अख्ख्या इकॉनॉमीतले फक्त 5% रक्कम ही 48% लोकांकडे जाते, आणि तुमच्या पूर्ण 95% रक्कम ह्या 27 आणि 24 52% लोकांमध्ये फिरते. आणि ही मोठी रक्कम फिरल्यामुळे इथं मोठे व्यवहार होतात आणि इथली ॲसेट वाढत जाते. त्यामुळे शहरातल्या लोकांच्या हातात कायम पैसे राहतात, गावात पैसे फक्त 5% जातात. मग हा फ्लो रुरल एरियामध्ये वाढवण्यासाठी काय करावं लागेल? आता तुम्ही सांगा. बरोबर आहे ना. ज्या वस्तू तयार होत आहेत त्या तिकडे तयार व्हायला पाहिजे, तर ते पैसे जातील. म्हणजेच काय करावं लागेल, शेतीमधली जी ती 48% लोकसंख्या आहे ते इंडस्ट्रीमध्ये यावी लागेल.
पण त्या इंडस्ट्रीमध्ये आल्या तर ते शहरात येतील, शहरावरचा बोजा वाढेल. तर तसं पण नाही झालं पाहिजे. ह्या इंडस्ट्री तिकडे गेल्या पाहिजे. जितक्या वस्तू आपल्याला कुटीर उद्योग, लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीतून करता येतात, तेवढ्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीतून आपल्याला ते करता आलं पाहिजे. आणि तिथली लोकसंख्या तिथंच थांबली पाहिजे. आणि ते 48मधून इकडं कन्वर्ट झालं पाहिजे. हे डिफरन्स बघा कसे आहेत, 24, 31, 27, 53. आणि इथं कसं झालं आहे, 27% लोकसंख्या आणि त्यांचं उत्पन्न किती, 53%. मग सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आला आहे. मग तो जो 53%वाला आहे, मग ते IT इंडस्ट्रीमधली लोक आहेत, त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत. मग इनइक्वॅलिटी वाढली. बरोबर आहे ना. ह्याच्यामुळं वाढली इनइक्वॅलिटी. मग आता इनइक्वॅलिटी लीड्स टू पॉवर्टी. बरोबर ना. गरिबी वाढली. इनइक्वॅलिटी कशी मोजायची. मग मला सांगा, आता ते GDP मध्ये बघू इनइक्वॅलिटीचा कन्सेप्ट. आपण एक एक कन्सेप्टवर जाऊ. आता हे आपल्याला एवढ्या टर्म बघायच्या आहेत. GDP, GNP, NDP, NNP, पर कॅपिटा इन्कम, फुल फॉर्म काय त्याचा. ग्रॉस म्हणजे काय, टोटल. डोमेस्टिक म्हणजे काय, ग्रॉस म्हणजे टोटल. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत ना, सीमेच्या बॉर्डरच्या आत. प्रोडक्ट म्हणजे काय, उत्पादन म्हणजे काय, गुड्स प्लस सर्व्हिसेस. आता मला सांगा, पुस्तकातलं जो उदाहरण देतो, एक शेतकरी होता, त्यांनी 2 पोते गहू कमावले. एका देशात एकच शेतकरी पकडून त्यांनी 2 पोते गहूचं उत्पादन केलं. एक पोतं त्याने 2000 रुपयाला विकलं, कॅश घेतली. दुसरं पोतं त्यांनी बेकरीवाल्याला विकलं, त्याच्याकडून पण कॅश घेतली. 4000 झाले त्याच्याकडे. 2 पोत्याचे किती झाले, 4000. तो जो बेकरीवाला होता त्यांनी त्याचे पाव तयार केले आणि ते 3000 रुपयाला विकले. बरोबर. त्याच कंपनीत, त्याच देशात एक इंडस्ट्रीवाला होता, त्यांनी बाटल्याचा कारखाना काढला आणि त्यांनी 3000 रुपयाच्या बॉटल प्रोडक्शन करून विकल्या. आता ही किती झाली टोटल, 10,000. काय झालं त्याचं, ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट. शब्दाचे अर्थ कळत आहेत, ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट. ह्यात काय मिसिंग वाटते तुम्हाला थोडं. 2000, 2000, 3000. हे गव्हाचं पोतं आपण इथं 2000 मोजलं, त्याच पोत्यातल्या गव्हापासून त्यांनी पाव तयार केला. मग ते 2000 वजा करायला पाहिजे नाही, ते डबल पकडलं. म्हणजे हे ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट होतं. मग ह्याच्यातून काय वजा करायला पाहिजे, इंटरमिजिएट कॉम्पोनंट. तो इंटरमिजिएट कॉम्पोनंट झाला ना. अशा लाखो प्रक्रिया देशात चालू असतात आणि असे लाखो इंटरमिजिएट कॉम्पोनंट असतात. मग ते वजा केले पाहिजेत. मग GVO मधलं इंटरमिजिएट कॉम्पोनंट वजा केलं तर काय राहणार, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. बरोबर. एक्झॅक्ट काय ॲड झालं. बरोबर. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू, GDP म्हणजे काय, ग्रॉस समेशन ऑफ ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. ॲडिशन काय झालं किंवा काय येणार आहे दुसरा फॉर्म्युला, GVO. तेच म्हणजे काय ते हे आहे मायनस IC, एवढंच येणार ना. थोडक्यात काय आहे, GDP म्हणजे काय, देशाच्या आतमधलं तयार होणारे सगळ्या प्रकारच्या उत्पादनाची एकूण टोटल. पण रिपीट नको, एवढंच ना. नाही तर तो GDP फुगत जाईल. रिपीट 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 जर केलं तर तो किती फुगत जाईल. रिअल फिगर्स येतील का, नाही येणार. म्हणून
एवढंच लक्षात ठेवायचं, GDP म्हणजे ह्याच्यावरूनच ग्रॉस टोटल डोमेस्टिक म्हणजे देशाच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेस रिपिटेशन सोडून. ह्याचा फुल फॉर्म काय? ग्रॉस नॅशनल काय फरक आहे? डोमेस्टिक आणि नॅशनल मध्ये काय फरक आहे? नाही, शब्दाचा काय फरक आहे? GDP मध्ये काय कळलं आपल्याला? डोमेस्टिक म्हणजे आपण काय फक्त म्हणतोय की बाउंड्रीच्या आत. मग कोण कमवतो? अमेरिकेतला माणूस इथे येऊन कमवत असू शकतो ना. आपला माणूस जर अमेरिकेत जाऊन कमवतोय, पण आता एक देश म्हणून आपल्याला भारतीय पकडायचे. आपला माणूस अमेरिकेत जाऊन कमवत असेल तर त्याचं पकडायचं, का बाहेरचा माणूस इथं येऊन कमवतोय त्याचं पकडायचं? कारण तो पैसे कुठं पाठवणार आहे? त्याच्या देशात पाठवणार आहे. आणि तो कुठं पाठवणार आहे? आपल्या देशात पाठवणार आहे. मग नॅशनल शब्द येतो तेव्हा आपल्या माणसाच पकडायला पाहिजे. म्हणजे ह्याला फक्त काय फरक पडतो? GDP हाय असाच प्लस X मायनस M, म्हणजे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. थोडक्यात म्हणजे भारतातल्या त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जो माणूस काम करतोय तो वजा तिकडचा. बाहेर आपला जो पैसा बाहेर जातोय वजा बाहेरून आपल्याला येतोय. ह्याच्यावरून मला एक सांगा, GDP जास्त असायला पाहिजे का GNP जास्त असायला पाहिजे? ह्या दोन्हीतलं जास्त कुठला असेल तेव्हा आपला देश प्रगत म्हणायचं थोडक्यात आपण. म्हणजे देशाची स्ट्रेंथ जास्त. का बरं? आपल्याकडे जास्त पैसे येतो, बरोबर. पण ॲक्च्युअल काय माहिती का? हा 121 लाख कोटी आहे आणि हा 120 लाख कोटी आहे. जवळपास 1.5 लाख कोटी बाहेर जातात, बरोबर. ह्याच्यापेक्षा हे रिअल फिगर वाटतात का? हे रिअल फिगर वाटतात? GNP हा फक्त क्वांटिटेटिव्ह आहे, हा क्वालिटी दाखवतो, बरोबर. आता NDP म्हणजे काय? नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे काय? GDP मधून डेप्रिशिएशन मध्ये करायचं. डेप्रिशिएशन म्हणजे काय? जर आज स्टीलचा एक कारखाना आहे, तो जर वर्षाला काय 100 लाख टन तयार करतो स्टील देशभरात, तर त्या स्टीलमधल्या कारखान्यात असणाऱ्या ज्या मशिनरी आहेत त्यांची झीज होत असेल का नाही? त्याचा मेंटेनन्स आहे, बरोबर. ते डेप्रिशिएशन पण वजा केलं पाहिजे. ते कुठं ना कुठं खर्च काढणार आहे, म्हणून ते डेप्रिशिएशन मायनस केलं. NNP काय येणार आहे? म्हणजेच काय? GNP मायनस डेप्रिशिएशन, बरोबर. GNPतनं करायला पाहिजे ना. आता मला सांगा, ह्याच्यापेक्षा तुम्ही हे रिअल म्हणला, ह्याच्यापेक्षा हे रिअल आहे का? बरोबर. हे जास्त रिअल आहे ना. अजून आपल्याला आता रिअलिस्टिक फिगरकडे जायचे. हे काहीतरी 85 लाख कोटी आहे. मग फरक कसा पडतोय बघा. हे काय आता? PCI पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? आता मला सांगा, 85 लाख कोटी भारताचं उत्पादन आहे, नेट सगळं पकडू रिअल फिगर. मग भारत श्रीमंत देश आहे, ह्याचा अर्थ भारतीय श्रीमंत आहेत का? नक्कीच नाही. मग आपण कॅल्क्युलेशन करू भारतीयाच्या वाट्याला किती येतं. मग आपण काय करणार? NNP भागिले पॉप्युलेशन, बरोबर. ह्याला 121 कोटीने भागणार. नेट नॅशनल प्रोडक्टला 121 कोटीने भागलं. बघू म्हणलं आता प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतात, मग ठरवू भारतीय श्रीमंत आहे का नाही. मग आला 93,000 रुपये पर इयर. आता मला सांगा, प्रत्येक माणसाच्या वाट्याला किती येतात? 93,000 रुपये. ह्याच्यापेक्षा हा रिअल फिगर आहे का? त्यापेक्षा हा रिअल आहे. पण हा खरंच रिअल फिगर आहे का? मला सांगा, किती टक्के दारिद्र्य आहे भारतात? 30%. आणि दारिद्र्य रेषेची आपली सीमा काय आहे? 30 रुपये 32 रुपये. म्हणजे महिन्याला किती खर्च करायला पाहिजे? 1000 रुपये. वर्षाचा किती झाला? 12,000 खर्च न करणारे किती टक्के लोक आहेत? म्हणजे किती कोटी? 60-70 कोटी, 30-40 कोटी झाले.
आणि हे 12,000 आहे, आपण तर 93 म्हणतोय, 50% तर असतील. मग अर्धी लोकसंख्येच्या बाबतीत हे खरं आहे का? हे बी नाही रिअल फिगर, बरोबर. मग कसा शोधायचा? गिनी कोएफिशियंट. गिनी कोएफिशियंट आहे क्वार्टाइल रेशियो आहे, पाल्मा रेशियो. हा काय सांगतो? 0 ते 100, बरोबर. आपला किती? 35. इकडं असेल तेवढं चांगलं, तिकडं जाईल तेवढं वाईट. पण आपली अडचण अशी आहे, 91. आता लिंक लावा. मगाचा जो IEF सांगितला तुम्हाला मी, 45 होता 91 साली आणि 52 झाला आणि आपल्याला 100कडे जा म्हणते. पण तो 45हून 52 झाला आणि 52हून 100कडे जाताना हा पण 100कडे चालला. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मुक्त अर्थव्यवस्थेत विषमता वाढत जाते. मग तो प्रॉब्लेम होतोय, बरोबर. ह्याचा अर्थ काय? 20% श्रीमंत लोक पकडायची भागिले 20% गरीब लोक पकडायची, ह्यांच्या उत्पन्नाची रेशो काढायचा. तर हा आपला आहे 5.3. म्हणजे 20% जी गरीब लोक आहेत ना, त्यांच्या 5.5 पट पैसे 20% श्रीमंताकडे. ह्याच्यात इनइक्वॅलिटी दिसते. ह्याच्यापेक्षा हा पाल्मा रेशिओ 10% श्रीमंत घ्या आणि 40% गरीब घ्या, ह्यांचा रेशो काढला तर तो आपला 1.5. 1.5 पट पैसे आहेत 40% गरीबापेक्षा, 1.5 पट पैसे आहेत 10% श्रीमंताकडे, बरोबर. मग ही अशी इनइक्वॅलिटी आपल्याकडे. मग आता हे 93,000 जाऊ द्या, पण ॲटलिस्ट जी खरंच गरीब लोक आहेत त्यांचा तर फिगर काउंट झाला पाहिजे. मग त्यांच्यासाठी काय आलं? दारिद्र्य रेषा, बरोबर. दारिद्र्य रेषा आपण मोजली. NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, ह्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केले. तुमच्या घरात 2 व्हीलर आहे का? तुमच्या घरात नाही का घर आहे का तुम्हाला? मग त्यांनी त्यावरून पॉईंट तयार केले, प्रत्येकाला पॉईंट दिले, तो स्कोर काढला, त्यातून ठरवलं कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे, बरोबर. आता आपण कुठून आलो आहे? GDP पासून आलो आहे. आता गरिबीत आलो आहे. मग गरिबी पुन्हा काय प्रॉब्लेम झाला? समजा आपण ठरवलं 1 ते 100 स्कोर होता. मग शासन म्हणलं ठीक आहे 30च्या आतली गरीब, बरोबर. मग 29 वाला बी गरीब आणि 5 वाला बी गरीब. पण ह्या दोघात आहे का नाही फरक? मग हा प्रॉब्लेम सुरू झाला. मग ह्याला म्हणायचं हेड काउंट रेशो, ती पॉवर्टीच्यात बघणार आहे आपण. ही झाली. मग हे आपण ॲब्सोल्यूट गरिबी बघतोय ना. मग पुन्हा ह्याला वेगळी स्कीम पाहिजे, ह्याला वेगळी स्कीम पाहिजे. मग काय आलं? अंत्योदय, बरोबर. आणि ह्यांना एवढ्यांना आपण टार्गेट करतोय. म्हणून टार्गेटेड PDS म्हणजे रेशन धान्य दुकान ह्यांना टार्गेट करतोय. म्हणजे हे कन्सेप्ट कसे आलेत बघा. म्हणजे ही योजना का तयार झाली, योजनेमागची फिलॉसॉफी लक्षात घ्यायची. मग आपल्याला लक्षात येते की आपला देश कुठे आहे, आपण ह्यात कुठे आहे, आणि आपण ह्यात जिथं आहे तिथून आपल्या खाली किती लोक आहेत, बरोबर. अजून एक कॉमन आर्ग्युमेंट असतं. तुमचं कोण IT मध्ये वगैरे जर फ्रेंड असतील ना, तर ते म्हणतात की आमच्या टॅक्सवर देश चालतो. 100% म्हणतात. हे घेणारच आहे पुढच्या चॅप्टरला. पण पॉवर्टी लाईन 1 ते 100 स्कोर आला. शासन म्हणलं 30च्या आतले गरीब. 29 वाला गरीब आहे, 5 वाला पण गरीब आहे, बरोबर. पण 29 पेक्षा 5 वाला जास्त गरीब आहे. आता शासनाने जर दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना राबवल्या तर ह्याच्यापेक्षा ह्याला जास्त लाभ मिळाला पाहिजे, बरोबर. ह्याच्या आत ग्रेडिंग केलं परत. हा जो शेवटचा ह्याला म्हणले अंत्योदय, म्हणजे हा जास्त गरज. आणि ह्या सगळ्यांना म्हणायचं टार्गेटेड PDS. म्हणजे काय? PDS म्हणजे ती आपली रेशन धान्य दुकान आहे ना, त्याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS. हे टार्गेटेड PDS म्हणजे ठरवून ह्यांना लाभ द्यायचा आहे. आणि अंत्योदय म्हणजे हे अत्यंत गरजेचे. आणि अंत्योदयच्या बी खाली कोण येत असं सांगा बरं. BPL ना, हे सगळेच BPL ना. अंत्योदयच्या पण खाली कोण येत आहे? वृद्ध, अपंग, निराधार. एखादी महिला विधवा महिला आहे, तिला मूल बाळ नाही, काय नाही, ही सगळ्यात निराधार झाली. मग शासन काय म्हणतं? संजय गांधी निराधार योजना, महिन्याला 500 रुपये द्या डायरेक्ट.
म्हणजे असं तिथपर्यंत त्या स्कीम अशा हे होत येतं. ते 29 पासून ते 5 पर्यंत सर्वे होतं का बरं? नाही, प्रत्येकाचा रँक आधीच ठरलाय ना तुमचा सर्वे झाल्यावर. ते आता बंद झाले BPL यादी. आता काय झालंय, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्याची आकडेवारी पब्लिश झाली. आता BPLची जी यादी होती अशी स्कोरची ती बंद केली शासनाने. आता शासन काय म्हणतं, कुणाला घर आहे कुणाला घर नाही सेपरेट, कुणाला म्हणजे त्यांनी काय केले D1 D2 D3 D4 D5 असे डेप्रिशिएशन इंडेक्स तयार केले. डेफिशियन्सी किती आहे, समजा D1 म्हणजे काय, महिला कुटुंब प्रमुख आहे. D2 म्हणजे काय, अपंग कुटुंब प्रमुख आहे. D3 म्हणजे काय, भूमिहीन माणूस आहे, बरोबर. D4 म्हणजे काय, समजा की तो वेठबिगारीतून मुक्त झालेला एखादा माणूस आहे. वृद्ध कुटुंब प्रमुख आहे. मग त्यानुसार त्यांच्या रँकिंग लावायची. समजा एखादी बाई कुटुंब विधवा आहे आणि तिला जमीन पण नाही, मग तिच्या 2 डेफिशियन्सी झाल्या, मग तिचा रँक वर येईल. किंवा एखादी विधवा पण आहे, जमीन पण नाही आणि अपंग पण आहे, मग तिचा अजून डेप्रिशियन, मग तिला अजून वरती घ्यायचं. अशा पद्धतीने सध्या चालू आहे. आता हे ते जे ह्या डेफिनेशन होत्या ना GDPच्या, त्या येतात परीक्षेला बरं का, सारख्या करून घ्यायच्या. आता काही संस्था आहेत CSO NSSO, त्या बघू आपण. त्याच्यावर कॉमन, आता काही इकॉनॉमिक्स सब्जेक्ट कसा आहे, प्रत्येकच कन्सेप्टवर नाही, म्हणजे 20-25% डायरेक्ट फॅक्ट आहेत. विचारतात CSOची स्थापना किती साली झाली, आता ह्यात काय शिकवायचं, झाली 1951ला तर झाली, त्याला काय करायचं. मग काही फॅक्ट आहेत त्या आपल्याला पाठ करावे लागतात. तर त्या ह्याचं बघू आपण, CSOचं घेऊ. हां, एक राहील आपलं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PEP. आपला GDP नुसार कितवा आहे, 7वा आहे, आणि PPP नुसार कितवा आहे, 3रा क्रमांक आहे जगात. मग हा डिफरन्स का पडतो, तर हे बघा, हे PPPचा फॉर्म्युला आहे. $1 इंटू, समजा अमेरिका पकडतोय ना आपण, अमेरिकेतील किंमत निर्देशांक बरोबर. आता रुपीजचा समजा 60 रुपये रेट पकडू, 60 रुपये गुणिले भारतातील किंमत निर्देशांक. आता कसं असतं, अमेरिकेचा $आहे, आपला रुपये आहे, त्याची महागाई वेगळी, आपली महागाई वेगळी, आपला रेट वेगळा, त्याचा रेट वेगळा. मग 2 अर्थव्यवस्था कम्पेअर कशा करायचं, रँकिंग कसं द्यायचं. आपण म्हणतो ना 7वा आहे आम्ही, पहिला अमेरिका आहे. अमेरिका पहिला कशावरून, तुमच्यात जर 50 रुपये, तुमची 1 रुपयाची वस्तू आमच्याकडे 50 रुपयाला येते, तर आम्ही कम्पेअर कसं करायचं ना तुमच्याबरोबर. मग हे आलं, हे काय करतं, आता समजा अमेरिकेचा $आहे, महागाई तिथं बी वाढती, महागाई इथं पण वाढते. महागाई वाढण्याची भरपूर कारण आहे, परत बघू आपण, बरोबर. आता आज आपल्याकडे 90 रुपये पेट्रोल झालं, बरोबर, सगळ्या वस्तू मागणार आहेत, बरोबर. आणि उद्या समजा अमेरिकेत आज पेट्रोल स्वस्त असेल तर त्याचा किंमत निर्देशांक कमी असणार, आपला जास्त असणार आहे. या कंडिशनचं उदाहरण बघू. आता समजा अमेरिकेत किंमत वाढ नाही आहे, स्टेबल आहे, तर इथं काय होणार, हा किती येणार, 1 येणार ना, स्टेबल आहे म्हणलं. म्हणजे हे किती आलं, $1 इंटू 1. भारतात समजा 60 रुपये, आणि भारतात पण किंमत निर्देशांक स्टेबल आहे, तो पण $1 बरोबर 60 रुपये. आणि समजा आपली आता पेट्रोल हाईकमुळे किंमत 1.5 पट झाली प्रत्येक गोष्टीची, मग किती होणार आहे, 90 रुपये झाला. $1 90 रुपया गडगडला, बरोबर. आणि एकदा हेच माहीत, एकदा जर हे रुपया गडगडला तर काय होणार, आपल्या वस्तू महाग होणार. आपल्या वस्तू जर महाग होतात तर त्यांची डिमांड कमी होणार, आपल्या वस्तू कोण विकत घेणार नाही. आणि वस्तू जर आपल्या कोणी विकत घेणार नाही तर पुन्हा डिप्रेशन होणार आपल्याकडे, बरोबर. पुन्हा $, मागणार आपल्यापेक्षा. $मधली वस्तू जर स्वस्त भेटायला लागली तर आपण काय करणार, $मधली वस्तू विकत घेणार. किंवा चीनच्या, आपल्याला समजा आपल्यापेक्षा युआनमधली वस्तू स्वस्त भेटायला लागली चीनमधून, तर आपण चीनची घेणार. मग युआन आपल्यापेक्षा वधारणार, आपला रुपया खाली जाणार. आपले डॉलरचे हे वाढल्यावर आपल्या वस्तू स्वस्त होणार, त्यांच्या वस्तू आपल्याला महाग होणार. हां,
रुपया कमी झाल्यावर ते चालेल, रुपया गडगडल्यावर काय होणार म्हणजे डॉलर वधारणार. आपल्या म्हणजे रुपीची व्हॅल्यू कमी झाली तर आपले जे वस्तू आहे दुसरीकडे त्या स्वस्त होणार आणि हा. त्याच्या वस्तू आपल्याला हे होणार. रुपया गडगडला म्हणजे काय, रुपया 1 रुपयाला जास्त झाला ना, म्हणजे ते तो दुसऱ्या बाजून बोलतोय मग दुसऱ्या बाजून बोलतोय असं झाले. हा, $1 अमेरिकेतील किंमत निर्देशांक गुणिले 60 गुणिले भारतातील किंमत निर्देशांक. आता अमेरिकेत समजा किंमत स्टेबल आहे, भारतात किंमत स्टेबल आहे, सध्या 60 रुपये आहे, तर काय येणार, किमतीचा परिणाम होणार का, नाही होणार. समजा अमेरिकेतला स्टेबल आहे आणि आपल्यात महागाई वाढली, 1.5 झाली, 1.5 झाला, तर काय होईल, $1 बरोबर 90 रुपये होतील, म्हणजे आपला रुपया गडगडला. बरोबर, ॲक्च्युली ही किंमत कमी असेल तेवढं चांगलं आहे ना, $1 बरोबर 1 रुपया असेल तर अत्युत्तम. बरोबर, पण 60 पण पुढं चाललं आपण 60 90 असं व्हायला लागलं तर तो रुपया आपला हे झाला. आणि वधारला कधी म्हणायचं, समजा आपला किंमत निर्देशन कमी झाला 0.8 झाला, तर ते अजून कमी होईल ना, 60 गुणिले 0.8. आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये काय फरक आहे, पर्सनल इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम. आपल्या देशात डॉलरची किंमत वाढली, रुपयाची किंमत कमी झाली, हां, तर मग परदेशामध्ये परदेशातल्या लोकांसाठी आपल्या इथल्या वस्तू स्वस्त होतील ना. हो, आता आपले $1 बरोबर 90 रुपये झाला, तर आपली वस्तू स्वस्त होणार. बरोबर, बाहेरच्या लोकांसाठी हां, आपल्यासाठी डॉलरच्या वस्तू महाग होणार. हां, मग निर्यात वाढेल. पण निर्यात वाढेल कधी, ते कसं होतं बघा, आता निर्यात वाढणार बरोबर, तर कधी जर आपण अवमूल्यन केलं असलं चलनाचं, ते आपल्या त्या LPGच्या चॅप्टरमध्ये बघायचे. बऱ्याचदा आपण काय करतो, आपण स्वतःहून आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी करतो, म्हणजे काय होतं, एक्सपोर्ट वाढते. बरोबर, पण आपलं दुसऱ्या योजनेत तसं चालतं, आपण रुपयाचं अवमूल्यन केलं आणि पाकिस्तानी केलंच नाही, त्यामुळे काय झालं, आपण आपल्या वस्तू निर्यात झाल्या, आपल्याला त्याचा फायदा होणार होता, पण नेमका दुष्काळ होता 66ला, परत हरित क्रांती आली आणि पाकिस्तानी अवमूल्यन केलं नाही आणि आपल्याला त्यांच्याकडून गहू आयात करावा लागला, आणि त्यामुळे इकडचा खर्च दुप्पट झाली ना, आयात महागते आणि निर्यात कमी होते. आणि ज्यावेळेस ऑटोमॅटिक हे होतं त्यावेळेस काय होतं, ह्याच्यात काय होतं, इंडस्ट्रीला फायदा होतो महागाई वाढली तर. आणि जी येणारी इन्व्हेस्टमेंट असते, जर तुमचं ज्यावेळेस तुमची करन्सी रुपया गडगडाला जातो, त्यावेळेस फॉरेन इन्व्हेस्टर जे असतात त्यांना इन्सिक्युअर वाटतं, त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतात, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली जो मग अशी असं दाखवलेला, मग तो आपला अनेक डिप्रेस होत जातं. मग त्याने इन्व्हेस्टमेंट काढली की आपल्या जॉब ग्रोथला परिणाम होतो, आपल्या जॉब ग्रोथला परिणाम झाला की आपल्या कुटुंब व्यवस्थेवर होतो, सेव्हिंग कमी होतात, मग अख्खी इकॉनॉमी लॅप्स होते, म्हणजे निर्यात वाढते. पण कधी, ज्यावेळेस आपण स्वतः ठरवून केलं अवमूल्यन तेवढ्या काळापुरतं, पण हे जर लॉंग टर्म असाच कमी राहत गेला, रुपया गडगडतच गेला, तर आपले परिणाम 100% होणार, कारण सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट काढून घेतली जाते. इन्सिक्युअर वाटेल ना त्यांना. आज जर रुपया गडगडला म्हणजे काय, देश इन्सिक्युअर झाला तुमचा. बरोबर, तुमचे इन्व्हेस्टमेंटच सिक्युअर नाहीत ना, महाग व्हायला लागलं सगळं, इथं लोक घेणार नाहीत, माझ्या खिशात पैसेच येणार नाही महागाईमुळे, मी वस्तूच विकत घेणार नाही, मार्केट फेल्युअर होणारच आहे. मार्केट फेल्युअर होणार आहे त्यांना आधीच माहिती आहे, ते इन्व्हेस्टमेंट काढून घेणार. आता सगळी महाग झाली, समजा ही बॉटल 30 रुपयाची 80 रुपयाला झाली, मी काय म्हणणार, घ्यायलाच नको. बरोबर, मग घेणारच नाही मी, तर मग ती इंडस्ट्री चालणारच कशी. आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेत ते कशाला पैसे ठेवतील, ते काढून विड्रॉ करून घेतील पैसे त्यांचे, असं ते सायकल फिरत राहणार. हां, पण जेव्हा आपण स्वतःहून अवमूल्यन करतो थोड्या काळासाठी ठरवून, ते सक्सेस होतं. पण आपण 3दा अवमूल्यन केले आणि 3 वेळेस फेल गेलेलं आहे. काय विषय होता आपला, पर्सनल इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये काय फरक आहे. पर कॅपिटा इन्कम तर बघितलं आपण, डिवाइड केलेलं आहे. ते आपण पर्सनल इन्कम म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीने कमवलेलं इन्कम ना. आता एखाद्याला 1 लाख पगार आहे आणि एखाद्याला 10,000 पगार आहे, तर त्यांचे पर्सनल इन्कम वेगळे वेगळे आहेत. तर पर्सनल इन्कम म्हणजे काय असतं, ती आहे
आता हे आपण एकाच मोजत नाही ना, अख्ख्या देशाचं मोजतोय. GDP प्लस GDP प्लस इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न आणि इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड. हे कधी होऊ शकतं सांगा बरं, ह्या दोन गोष्टी. इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न हे कधी होऊ शकतं? रिसिव्ह झाला पण कमवलं नाही मी. बेरोजगार भत्ता असेल, स्कीमचे पैसे डायरेक्ट मिळाले असतील, बरोबर. आणि हे कधी होऊ शकतं? इन्कम अर्न केला पण रिसिव्ह नाही झाला. हे कधी होऊ शकतं? नाही ना, पण अर्न नाही ना केला. टॅक्स देऊन टाकला म्हणजे अर्न नाही झाला. PF अर्न केलाय पण आपल्याला कुठं भेटला? शासनाकडेच आहे, बरोबर. मग पर्सनल इन्कम मध्ये PF पकडायचा का? नाही पकडायचा, कारण अर्न के रिसिव्ह झालाय का? पण हे पकडायचं रिसिव्ह झालेलं, डायरेक्ट रिसिव्ह झालेलं. हे फरक आहे. आणि पर कॅपिटा इन्कम मोजताना तर काय सरसकटच डिवाइडच करतो आपण. अजून एक डिस्पोजेबल इन्कम DI. हे कधी येणार? हे म्हणजे काय, तुम्हाला ॲक्च्युअल किती पैसे वापरायला मिळाले, म्हणजे ह्यातून काय टॅक्स वजा होणार तुमची, बरोबर. सेम PI मायनस टॅक्स प्लस सबसिडी. सबसिडी दिलेली ॲड करावं लागेल. आता एक सांगा, मगाशी आपण एक बघितलं, अर्ध राहील आपल्याकडून. NNP बरोबर काय होतं? GNP प्लस मायनस डेप्रिशिएशन ऑफ वॉट? कशाचं डेप्रिशिएशन? ओके, मशिनरीचं डेप्रिशिएशन. आणि पर्यावरणाचं काय? पर्यावरणाचं डेप्रिशिएशन होतंय ना, त्याचं काय करायचं? पकडायला पाहिजे ना ते. म्हणजे डेप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग झालं, आणि अजून एक एन्व्हायरमेंटचं पण पाहिजे, बरोबर. मला सांगा, एखाद्या देशाचा GDP 10,000 आहे समजा, हां, आणि ते डेप्रिसिएशन आपण ह्याचं पकडलं, GNP पकडू आता 10,000, GNP सुरू आहे ना. मॅन्युफॅक्चरिंगचं डेप्रिसिएशन जर 2,000 असेल, बरोबर, आणि एन्व्हायरमेंटचं 2,000 असेल, किती झाला ह्याचा? NNP 6, बरोबर. पण आता आपल्याला ग्रीन GDP मोजायचं आहे. ग्रीन GDP मध्ये काय येतं? जे पर्यावरणाचं तुमचं डेप्रिसिएशन झालेलं आहे ते भरून काढायला काही पैसे लागतील का नाही? ते रिस्टोरेशन म्हणजे आता हे 2,000 रुपये पर्यावरणाचा जो तुम्ही लॉस केला तो भरायला 500 लागणार अजून, ते बी मायनस करायचं. असा ग्रीन GDP फक्त ह्यांनी मोजला होता, चीननी. ते पण बंद करून टाकलं त्यांनी. आपल्याकडे पार्श्वदास काय शोध समिती नेमली होती ह्यावर विचार करायसाठी. त्यांनी पण निगेटिव्ह फीडबॅक दिला, असं काय मोजू नका म्हणून. कारण भरपूर अमाऊंट खाली येते GDPची. तुम्ही काय करा, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हे मंत्रालय आहे ना, हे जे हे चेक करायचे, गुगलला टाकायचं फक्त मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. ह्या मंत्रालयाची साईट हे करा, कारण त्यात काय आहे, CSO, NSO, NSSO यांचं काम कसं चालतं, होमवर्क सांगतो मी तुम्हाला, हे जो प्रश्न येतात. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ह्या मिनिस्ट्रीच्या साईटवर जायचं आणि जेवढ्या फॅक्ट सापडतात ती एका वहीत लिहून ठेवायचं. CSO म्हणजे काय, NSO म्हणजे काय, CSOचं काम काय, NSOचं काम काय, ते कशासाठी आहे, त्यांचे ऑफिसेस कुठे आहेत, स्थापना किती साली झाली, आणि नॅशनल स्टॅटिस्टिक कमिशन NSC ते एक सर्च करायचं, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन.
presenting Chanakya Mandal Parivar's online platform, chanakyamandalonline.in, enabling you to study from the comfort of your home from the best educators like our founder director Dharmadhikari sir and other expert faculty members. Thousands of MCQs for practice, mock test of UPSC MPSC standards to build your confidence levels. All these hundreds of hours of videos, question banks and notes now are available only at rupees 10,000. Yes, you heard it right. Only rupees 10,000 if you register before 10th of May. And for MPSC, perhaps this is the only full video course available anywhere. So don't wait, follow the process given on the screen and kickstart your journey with confidence. Enroll now, stay home, stay safe, happy learning.